आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आणि ई-गव्हर्नन्सच्या प्रभावी वापरामुळे रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं स्मार्ट पोलिसिंगच्या दिशेनं दमदार पाऊल टाकलं आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देताना रत्नागिरी पोलीस दलाकडून तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असल्याचं सांगितलं। जवळपास आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा पोलीस दल 29 वेगवेगळे उपक्रम राबवत आहे, मिशन राबवत आहे। याच्यामध्ये बरेचसे सामाजिक उपक्रम आहेत, जसं मिशन जीवन, मिशन प्रतिसाद आपण जेव्हा एका वर्षापूर्वी चालू केलं होतं, त्यात आता खूप मोठ्या प्रमाणात आपण मिशन जीवनमध्ये जे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जवळपास त्यांचा डेटाबेस तयार केलेला आहे आणि त्यांचे वरिष्ठ नागरिकांचे, ज्येष्ठ नागरिकांचे प्रत्येक प्रश्न आपण एका वर्षभरात सॉल्व केलेले आहे। याच्यामध्ये सामाजिक उपक्रमाबरोबरच पोलीस दलाने AI आणि टेक्नॉलॉजीच्या वापरातही आपण कुठेही मागे राहिलेलो नाही आहे। रत्नागिरी जिल्हा पोलीस दल AI आणि टेक्नॉलॉजीच्या वापरात राज्यभरात अग्रेसर आहे आणि जे आपले उपक्रम आहेत त्याच्यात आपल्याला ई-गव्हर्नन्सचा अवॉर्डही मिळाला होता आणि आपले काही उपक्रम नॅशनल लेवलला सुद्धा गेलेले आहे। त्याची माहिती आम्ही लवकरच आपल्याला देऊ। पण नुकतंच आपण जे रेड्स ॲप आहे त्या रेड्स ॲपच्या क्रांतीद्वारे आपण बऱ्याचशा केसेस आपण सॉल्व करू शकलो। त्याच्यामध्ये मुख्यत्वे जे बाहेरच्या घटकातले मर्डरच्या केसेस होत्या त्यांची उकल होण्यास, नागपूरच्या सिटीतले ग्रामीणचे गुन्हे जे होते त्यांची उकल होण्यास मदत झालेली आहे। बरेचसे मिसिंग जे मुली होत्या, लहान मुलं होते, त्यांना शोधण्यासाठी आपल्याला मदत झालेली आहे। बऱ्याचशा अनआयडेंटिफाईड डेड बॉडी ज्या आपल्याकडे होत्या जुन्या, त्यांचे फोटोज होते ते पण आपल्याला आयडेंटिफाय आपण नंतर केलेले आहेत। काही आपले वॉन्टेड ॲब्स्कॉन्डर अक्यूज्ड आहेत, ते सुद्धा आपले वॉन्टेड ॲब्स्कॉन्डर अक्यूज आपण त्याच्यामध्ये खेडची जशी एक केस सांगतो, 20 वर्षापूर्वी मर्डर झालेला होता, ते फरारी होते, ते फरारी आपण 20 वर्षानंतर शोधले। तर अशा काही केसेस आपल्याला रेड्स ॲपचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे। आत्ता अशातच आपण 2 नवीन ॲप उपक्रम लॉन्च केलेले आहे। त्यापैकी एक आहे अधिनिर्णय। अधिनिर्णय हा आपला जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये ज्या अधिनिर्णय या उपक्रमामध्ये हे आपण एक AI बेस्ड ॲप तयार केलेला आहे। याच्यामध्ये आपण जेवढे कन्व्हिक्शन होत आहेत किंवा केसेस सुटत आहेत कोर्टातल्या त्याचं ॲनालिसिस आपण, आता कोर्ट केसेसचे ऑर्डर 40, 50, 100 पानाचे पण असतात, 200 पानाचे पण ऑर्डर असतात, काही मोठ्या असतात किंवा 7, 8, 10 पानाचे असतात आणि मग ह्याच्यामधून आपल्या काय चुका झाल्या त्याची माहिती ते जे अंमलदार आहेत, पोलीस अधिकारी आहेत, त्यांना कुठेतरी वेळ नसतो किंवा वाचत नाहीत किंवा इंटरेस्ट नसतो, तर त्या केसेस सुटल्या कशासाठी किंवा केसेसला कन्व्हिक्शन कशामुळं लाभलं हे आपलं ते समरी एका पानामध्ये छोट्या पॉइंटर फॉर्मॅटमध्ये 7-8 पॉईंट आपले एक्झॅक्ट केस कशामुळे सुटली, काय चुका झाल्या आणि त्या कशा सुधाराव्या ते आपल्याला एका पॉइंटर फॉर्मॅटमध्ये आपलं हे ॲप आता देत आहे। तर हे भारतातील पहिलंच ॲप आहे जे आपण तयार केलेलं आहे। अशा प्रकारे AI बेस्ड आपल्याला शॉर्टमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये आपल्याला सर्व स्क्रुटिनी किंवा काय ॲनालिसिस करून आपल्याला हे ॲप देतं। दुसरं आहे मिशन रॅपिड। ह्याच्याबद्दल सांगायचं असं की आपलं रत्नसेतू चॅटबोट आपण जो तयार केला होता, म्हणजे त्यात आपल्या टेक्नॉलॉजिकल पोलिसिंगचा एक भाग आपल्या रत्नागिरी पोलीस दलाचा, त्यामध्ये रत्नसेतू चॅटबोटमधून आपण ज्या आपले सरकार पोर्टलच्या सेवा आहेत त्या आपण सभा संमेलन झाले, ध्वनी क्षेपकाचा परवानगा झाला, काही तुमचे कार्यक्रम आहेत, रॅली आहेत त्यांच्या परवानगी झाल्या, त्याच्यानंतर आपले ते पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट आहे, ह्या गोष्टी आम्ही एका दिवसाच्या आत लोकांना पाठवतो आणि त्याचे जे मेसेजेस आहे ते आपल्याला रत्नसेतू चॅटबोटतर्फे देण्यात येणारं हे भारतातलं पहिलंच युनिट आहे जे अशा प्रकारची सेवा आपण देतोय लोकांना। तर हे 2 उपक्रम आपण या वेळी राबवलेले आहेत। बाकीही आपलं मिशन रायझिंग फ्लॉवर आपण आत्ताच बघितलं, जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांपर्यंत आपण पोहोचतो आहे आणि फक्त एकच विषय पकडून नाही, आपला जो मिशन फिनिक्स आहे आपला नार्कोटिक्स विरोधी ड्राईव्ह रत्नागिरी, नशामुक्त करण्यासंबंधी, तसेच लहान मुलांना मुलींना पोक्सो विषयाचं ज्ञान देण्यासंबंधी जे आहे त्याच्याविषयी माहिती, त्यांना सायबर क्राईमविषयी माहिती, त्यांना
ट्रॅफिक नियमांविषयी माहिती, अशी बरीचशी माहिती आपण त्यांना देतो आहे. गुड टच बॅड टच याबद्दलही त्यांना माहिती देण्यात येत आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन की आमचे पोलीस बांधव आणि भगिनी त्यांच्यामध्ये मिळून मिसळून जे काम करतात ते पोलिसांची आणि स्टुडंट्सची मधली किंवा येणाऱ्या आपल्या भावी पिढीची जी दरी आहे ती कमी होण्यास मदत आहे. त्यांच्या मनातील पोलिसांची भीती कमी होत आहे आणि पोलीस त्यांच्याजवळ पोलीस काका आणि पोलीस दिदी आपण जे म्हणतो ते खऱ्या अर्थाने आपण इथे सार्थ करत आहोत.